मार्च महिना अजून अर्धाच झालाय आणि विदर्भात उन्हाने अक्षरशः कहर सुरू केलाय. अमरावतीत तब्बल 41.8 अंश तापमानाची नोंद झाली असून देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून अमरावती पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षानंतर मार्च महिन्यात तापमानाने 41 अंशाचा टप्पा पार केला आहे. विदर्भातील अमरावती येथे उष्णतेचा विक्रम नोंदविला गेला आहे. शहरात तापमान थेट 41.8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अमरावती अव्वल ठरते. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अमरावतीनंतर अकोला येथे 41.5 अंश तापमान नोंदविले गेले आहे, तर सोलापूर येथे 40.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे. या यादीत कुर्नूल आणि राजकोट ही शहरे देखील आहेत. यावरून शहरातील टॉप 5 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 शहरांचा समावेश असल्याचे दिसून येते आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी एक वेगळाच अंदाज व्यक्त केलाय. उष्णतेचा कहर असतानाच राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 15 ते 18 वर्ष दरम्यान छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, बीड तसेच नागपूर, अमरावती आणि अकोला या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ SD सानप यांच्या मते सध्या वातावरणात अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहे. त्यामुळे आकाश स्वच्छ राहते आणि सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडल्यामुळे तापमान झपाट्याने वाढते. त्याचवेळी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात आर्द्रता वाढत असून ढग तयार होऊन वादळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यात एकीकडे उष्णतेचा चटका तर दुसरीकडे पावसाची शक्यता असे दुहेरी हवामान पाहायला मिळू शकते.